कृपाळू पालनहार प्राणीमित्राचा एक अनोखा अल्पपरिचय। श्री क्षेत्र सोनारी येथील मंदिर परिसर व गावात जवळपास माकडांची संख्या 1000 ते 1500 असून गेली काही वर्षांपासून गावातील तरुण सचिन सोनारीकर हा या माकडांचा पालनहार ठरला आहे। रोज सकाळी हा तरुण या माकडांना तांदूळ, गहू, हरभरे इत्यादी अनेक प्रकारचे अन्न खाऊ घालण्याचे कार्य नित्यनेमाने करीत आहे। या तरुणास आसपास खेड्यातील व गावातील काही लोक मदत करत आहेत। असा हा आगळा वेगळा प्राणी मित्र सचिन सोनारीकर। पूर्वी या ठिकाणी दंडकारण्याचा पट्टा होता। नगरपासून ते खाली डोंगरावपर्यंत असा हा पट्टा आहे आणि इथं नदीकाठचा परिसर असल्यामुळे इथे पहिल्यापासून माकडांची संख्या आहे। 1000 ते 1500च्या आसपास इथे माकडांची संख्या असून या देवाची माकडे असे इथे संबोधले जाते। तर हे जे माकडं आहेत यांना खाण्यासाठी इथं जास्त प्रमाणात काही मिळत नाही। जे काही भाविक येतात तेच भाविक या माकडांसाठी थोडंफार काय असं फुटाणे वगैरे जे दुकानदार लोक आहेत ते या माकडांची सोय करतात, फुटाणे वगैरे ठेवतात। जे येणारे भाविक आहेत तेच तेवढं टाकतात, त्यामुळे यांची ते गुजारण त्यावर होऊ शकत नाही। त्यामुळे आम्ही काय केलं, 2 ते 3 वर्ष झालं या माकडांसाठी गहू, तांदूळ, ज्वारी, टोमॅटो, काकडी, फळं असं विकत आणून किंवा भाविकांकडून घेऊन, काही श्रद्धाळू भाविक आहेत जे माकडांसाठी हे पदार्थ आम्हाला आणून देतात। ते परांडा इथे मार्केट असून तिथून केळी वगैरे हे आणून देतात। इथं छोटं गाव असल्यामुळे इथं काही जास्त काही मिळत नाही। या ठिकाणी फक्त कडधान्य वगैरे मिळतात आणि तेच हे माकडांना दिलं जातं, त्यातूनच त्यांचे हे होते। आणि माकडांचं वैशिष्ट्य असं आहे की ते माकड असं तुम्हाला वार्धक्याने किंवा असं म्हातारा होऊन मेलेलं तुम्हाला कधी दिसत नाही। ॲक्सिडेंट वगैरे होऊन तारेला वगैरे चिटकून अशाच प्रकारे त्याचा मृत्यू होतो। जन्म झालेलाही दिसत नाही त्या माकडाचा आणि ते माकडाचं वार्धक्याने मेलं असंही आम्ही आजपर्यंत आमच्या पिढ्यांनी कुणीही बघितलेलं नाही। तर अशा प्रकारे माकडांची सोय व्हावी, त्यांनी मुख्य प्राण्यांकडे लक्ष द्यावं एवढीच आमची मागणी आहे आणि सगळ्या भक्तांनी वगैरे हेच करावं की त्या मुख्य प्राण्यांची सोय करावी। विजय चौहान, वृत्तदर्पण न्यूज, सोनारी।